भरून आली असती काय माहित तिचा फुल डेचा मूड कसा असेल का असेल माहीत नाही. मी तिची वाट बघत होती कधी येते ती. कशा गेला? अरे बाबा का? आजचा दिवस तिचा बोरिंग वाटतोय का? पण अरे तू होती ना शाळेत, मग तुला माहित नाही? मग लवकर झोपायचं, रात्री जागी कशा राहते? किती वाजेपर्यंत जागी होती? हात पाय तू हात पाय तू पहिला. बाबूचा आज पहिला दिवस फुल डेचा होता. बोलते बोरिंग गेला का? पण झोप येत होती कारण ती रात्री जागी होती माझ्यासोबत म्हणून. बाकी शाळेत कसा गेला अभ्यासाच्या बाबतीत? जास्त हा जास्त अभ्यास आणि डबा खाल्ला? चांगली गोष्ट आहे ना जास्ती दिलाय तर. तर चला आता संध्याकाळचं आमच्याकडे पाणी येतो. ते मी खूप वेळा तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगितले. तसं 7 वाजता येतो पाणी, पण आज माझ्या देवपत्ती संध्याकाळची म्हणजे जप होते देवाचे करायचे, त्यामुळे जप करून घेतले आणि आता पाणी भरायला घेते. 7:30 वाजले. चला आता पाणी घेऊया भरून. आणि चाय थोडी म्हणजे आम्ही आता चाय प्यायलो तर त्याची भांडी आणि डाळ आणि भात करायचे, कारण भाजी चपाती म्हणजे सकाळी केलेली तेच आम्ही दुपारी खाल्लं आणि थोडीशी आहे तेच आम्ही आता रात्रीच्या जेवणाला खाऊ. तर चला आता माझं संध्याकाळचं पाण्याचा टाईम 7 ते 12:30 वाजेपर्यंत नसतो रात्रीचा. पण पाणी हाय म्हटलं तर कधी पण भरल्या चालत नाही. लाईट गेली म्हणजे मग पाणी पण गेला, कारण माझं पाणी मोटरच आहे. हे बघा इथे समोर आहे ना, तिथे बटन आहे बंद चालू करायचं, तर ते मी चालू केलं तरच पाणी येईल, चालू नाही केलं तर पाणी येणार नाही असं आहे. तर चला आता पाणी घेऊया भरून. सर्वात पहिला ते बाथरूमचा दरवाजा उघडायला लागतो ना. चला तर पाणी भरूया. आपण चालू केलं. आता मी मशीन घेते लावून, म्हणजे कपडे पण होईल एका साईडला आणि माझं पाणी पण होईल.
तर चला आता पाणी झालंय माझं भरून आणि योगिनी मॅडमला पेरू सुद्धा दिले कारण तिला लागले भूक. तर ती म्हणते मम्मी मला ऑरेंज पाहिजे. तर हिला मी बोलले ऑरेंज नाही आहे, पप्पाने तिच्या कालच परवाच्या दिवशी वाटतं फळ घेऊन आलेले होते म्हणजे ॲपल, पेरू, डाळिंब. तर डाळिंब तेवढा साफ करून द्यायला तेवढा वेळ नाही माझ्याकडे. तो एकदा डाळिंब साफ करून घेईन म्हणजे टाईम भेटेल तेव्हा करेन. ह्या पोरी माझ्या अशा आहे ना की त्यांना कापून द्या, मीठ लावून द्या, मग ते खाणार, त्याशिवाय खाणार नाही असे. तर स्वतःहूनच बोलली मम्मी मला पेरू दे कापून. तर तिला पेरू दिले कापून आणि ती खाते. तर चला आता मी जाते. मला काल मी सिलाई करायला माझे 2-3 टॉप होते ना मित्रामधून आणलेले, ते जरा दिले मी शॉर्ट करायला. तर ते आणते आणि मंदिरात पण जाते, पाया पडून येते. का कसा लकलकीत केलाय ना मी. जरा टाइम लागला त्यामुळे मी तुम्हाला पुरा डाळ धुवून स्वच्छ ठेवली. आल्यावर फोडणीला द्यायचे आणि मशीन आता होईलच आता 15-20 मिनिटांनी. थोडंच पाणी घेईल आता. तर चला आता मी हातात थैली घेतली. मिळली. चला आता मी जाते, मला कपडे पण आणायचे ते आणि बाहेर पाऊस पडते. पाऊसा मध्ये जायचं म्हटलं ना लय कंटाळा येतो, नाकी नऊ होतो मला. म्हणजे आवडत तर नाही, मला जरा सुद्धा आवडत नाही पाऊस. तर चला तोपर्यंत दुसरं काम करून घेते पाऊस जाईपर्यंत. डाळ घेतली करून आणि आता मी जाते. पाऊस झालाय कमी, वाजले घड्याला 9. चला आता मंदिरात जाऊन येते. मंदिर उघडा असेल तर पाया पडेलच आणि सिलाई म्हणजे कपडे दिले ते पण घेऊन येईल. आणि आज तुम्हाला माझ्या मंदिरमधले देव नाही दाखवले ना, चला दाखवते. तर चला आता आली घरी. बघा 9 वाजता गेलेली होती मी आणि आता 10:30 वाजता आली. आल्याला आधी भात लावून घेतला कारण डाळ करून गेलेली होती. आणि बघा हे ना मी कपडे घेतलेले होते ना, ते जरा लय लॉंग वाटत होते मला. म्हणजे 3 टॉप शॉर्ट करून घेतले. आणि हे योगिनी मॅडमची पॅन्ट होती ना, त्याचा हा बटन आहे ना तुटलेला होता. तर आता हा बटन लावून घेतला तर मॅडम ही पॅन्ट पण घालेल. आणि आता जेवायला बसतोय. मी तुम्हाला डाळ दाखवते. तशी मी डाळ बनवलेली ना, मस्त होते. कुकरमध्ये डाळ मी बनवली, तशी नक्की ट्राय कर. हे बघा घट्ट घट्ट झाली डाळ, त्याच्यात भात. आणि इथे आहे गवार बटाट्याची भाजी बनवलेली योगिनीच्या डब्यासाठी आणि चपाती. आणि आता लोणचं पण घेते मी कारण मला लोणचं खाऊ मन करते. आपण जेवायचं आहे, भांडी घासायची आहे रात्रीची. आणि चला आता इथेच मी माझं ब्लॉग एंड करते. तुम्ही ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा माझं ब्लॉग कसं वाटतं.